मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे टॉपिक अपलोड केले होते की गणितामध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी बुद्धिमत्ता हा भाग TETसाठी महत्त्वाचा नाही, तर बुद्धिमत्तेमधील प्रश्न जास्तीत जास्त विचारले जात नाहीत. त्यानंतर बोट व प्रवाह, नळ यावरही आत्तापर्यंत प्रश्न विचारली गेलेली नाहीत. तर संभाव्यता यावर खूप कमी प्रश्न होती. 2013 पासून जर विचार केला तर TETमध्ये यावर प्रश्न विचारली गेली नाहीत. त्यानंतर भागीदारी यावरही काही प्रश्न विचारली गेली नव्हती. तर हे सर्व टॉपिक महत्त्वाचे नाहीत. तसेच भूमितीमध्ये आलेख व वृत्तालेख यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर यावर 2013 पासून ते 2025 पर्यंत गॅप नाही. त्यामुळे या दोन टॉपिकवर तुम्ही जवळपास 6 मार्काची तयारी करू शकता, आलेख आणि वृत्तालेखवर. त्यानंतर काही बेसिक आपण पाहू की किमान TET पात्र होण्यासाठी लागणारे गुण. तर सामान्य म्हणजे जनरल ओपनसाठी 60% गुण आवश्यक आहेत. तर TETसाठी 60% म्हणजे जवळपास 90 गुण तुम्ही घेणे आवश्यक आहे. तर राखीवसाठी 55% म्हणजे 82+ गुण आवश्यक आहेत. तर परीक्षा पद्धत ही ऑफलाईन होते, निगेटिव्ह पद्धत नाही. एकूण गुण 150 आहेत. वेळ 1.5 तास असतो आणि निगेटिव्ह पद्धत नसल्यामुळे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर 1 ते 5 साठी अभ्यासक्रम. 1 ते 5 साठी मराठी हा विषय 30 गुणांचा असतो, इंग्रजी हा विषय 30 गुणांचा 30 प्रश्न, गणित हा विषय 30 गुण 30 प्रश्न, तर मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये 30 गुण आणि परिसर अभ्यास यामध्ये 30 गुण. तर अशी एकूण 150 प्रश्न आणि 150 गुण असा 1 ते 5 साठी हा अभ्यासक्रम असतो. त्यानंतर 6 ते 8 साठी मराठी हा विषय 30 गुण, इंग्रजी हा विषय 30 गुण म्हणजे 30 गुण आणि 30 प्रश्न, इंग्रजीमध्ये पण 30 प्रश्न. त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर 30 गुण. त्यानंतर सामाजिक शास्त्र, जर तुमचे BSc नसेल आणि तुम्ही ग्रॅज्युएशन जर आर्टमध्ये झालेले असेल तर सामाजिक शास्त्र हा विषय 60 गुण आहे. आणि जर तुमचे BSc असेल आणि सायन्स किंवा मॅथ असेल तर तुम्हाला गणित व सायन्स यावर 60 गुण. तर या 2 विषय आपल्याला निवडता येतात. तर अशा पद्धतीने 6 ते 8 साठी TET होत असते. त्यानंतर आता आपण पाहू की महत्त्वाचे 55 आणि 60% यांचे प्रकरण. तर 2022च्या भरतीमध्ये 55-60% प्रकरण एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरला की या 55 आणि 60% प्रकरणामुळे बऱ्याच जणांच्या नोकरीचे स्वप्न हे अपूर्ण राहिले. तर आणि या 55 आणि 60% निर्णयाविरुद्ध जवळपास 35 विद्यार्थी कोर्टमध्ये गेले, परंतु हा निकाल विद्यार्थ्याच्या विरुद्ध लागला आणि हा निकाल शासनाच्या बाजूने लागला. 7 ते 8 महिन्यापूर्वी कोर्टने निकाल दिला आणि याच निर्णयानुसार भरती झाली, पुढील भरती. तर नेमके हे प्रकरण काय होते हे आपण पाहूया. समजा 3 विद्यार्थी आहेत. एक ओपनचा विद्यार्थी, त्याला 110 मार्क हे TETमध्ये फक्त हे TETचे मार्क आपण समजा. TET म्हणजे पात्रता परीक्षा. तर पात्रता परीक्षा ही केवळ पात्रता परीक्षाच नाही, तर मिळणारे गुण, तुम्ही ओपनमधून पात्र असाल, मिळणारे गुण तर तुम्हाला हे नोकरीच्या फायद्याचे ठरू शकते. तर आपण पाहू की समजा एक ओपनचा विद्यार्थी आहे आणि त्याला 110 मार्क आहेत आणि एक कॅटेगरीचा, समजा आपण OBCचा विद्यार्थी पकडला. OBCचा विद्यार्थी आहे आणि त्याला 83 मार्क आहेत, तो पात्र आहे. त्यानंतर हा पण एक OBCचा विद्यार्थी आहे, परंतु त्याला 90+ मार्क आहेत, 90+ म्हणजे हा पण पात्र आहे, पण तो 90+ मार्कने पुढे आहे, म्हणजे ओपनमध्ये पण पात्र आहे आणि OBCमध्ये पण पात्र आहे. तर आता पुढे काय होणार? त्यानंतर पुढे काय होणार? समजा एक भरती चालू आहे असे आपण गृहीत धरूया आणि या भरतीमध्ये पहिला राऊंड झालेला आहे. त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये कॅटेगरीच्या सर्व जागा क्लोज झाल्या
त्यानंतर दुसरा राऊंड, आता हा दुसरा राऊंड चालू आहे असे आपण गृहीत धरूया. सेकंड राऊंड चालू आहे आणि एका शाळेवर ओपनच्या 5 जागा आलेल्या आहेत. तर ओपनच्या विद्यार्थ्याचा प्रश्नच नाही, कारण ओपनचा विद्यार्थी ओपनमध्येच जाईल. परंतु 2 विद्यार्थी आहेत. आता हे दोन्ही विद्यार्थी समजा आपण ओबीसीचे आहेत असे गृहीत धरूया, ओबीसीचे. तर एका विद्यार्थ्याला टॅटमध्ये 130 मार्क आहेत, परंतु तो टीईटीमध्ये कॅटेगरीमधून पात्र आहे, म्हणजे तो 90पेक्षा कमी मार्क आहे. आणि हा दुसरा विद्यार्थी ओबीसीचा, त्या विद्यार्थ्याला टॅटमध्ये 110 मार्क आहेत, परंतु तो टीईटीमध्ये 90+ मार्कांनी म्हणजे ओपनमधून पात्र आहे. तर ओबीसीचा विद्यार्थी हा कमी मार्क असूनही तो ओपनच्या जागेवर सिलेक्ट होईल, ओपनच्या जागेवर पात्र ठरेल. परंतु या विद्यार्थ्याला 130 मार्क आहेत आणि तो टीईटीमध्ये कॅटेगरीमधून पात्र आहे, ओपनमधून पात्र नाही. तर त्या विद्यार्थ्याला ओपनमध्ये जाता येणार नाही, म्हणजेच 130 मार्क असूनही तो विद्यार्थी लागणार नाही, परंतु 110 वाला लागेल. तर या ठिकाणी असे सांगू इच्छितो की टीईटी केवळ पात्रता नाही, तर टीईटीचे गुणही महत्त्वाचे ठरू शकतात. म्हणजे तुम्हाला 90+ मार्क असतील तर तुम्हाला ओपनमध्ये जाता येते आणि ओबीसीमध्ये जाता येते. परंतु तुम्हाला 83 म्हणजे तुम्ही कॅटेगरीमधून पात्र झाला असाल तर तुम्हाला फक्त कॅटेगरीमध्येच जाता येते, ओपनमध्ये जाता येत नाही. कारण तुम्ही हे पात्र फक्त कॅटेगरीमधून आहात, ओपनमधून नाही. म्हणून त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला फटका बसू शकतो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर भरतीवर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे तुमचे वय. जर तुमचे वय 38+ असेल तर तुम्हाला ओपनच्या जागेचा काही एक फायदा होणार नाही, ओपनच्या जागेचा, कारण तुम्हाला ओपनमध्ये जाताच येणार नाही. म्हणून ओपनच्या जागा या तुमच्या फायद्याच्या नाही. मग तुम्ही टीईटीमध्ये 90+ मार्क घ्या किंवा 150 पैकी 150 मार्क घ्या, हे तुमच्या काही एक उपयोगाचे नाही. म्हणजे तुम्हाला कॅटेगरीमध्येच जाता येणार. तुमचे वय 38+ असेल आणि तुम्ही शिक्षक भरतीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला फक्त कॅटेगरीच्याच जागा या तुमच्या फायद्यासाठी असणार. तर अशाच महत्त्वाच्या घटकासाठी तुम्ही देवांश स्टडी या चॅनलला फॉलो करा.